नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क टेक्निकल अकॅडमी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, भारत सरकार म्हणजे इथं बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे काय तर RRB ने एक नोटीस काढली आणि ती नोटीस कशाच्या संदर्भात आहे तर फॉर रिक्रुटमेंट ऑफ ALP पोस्ट. ALP पोस्ट जी होती ALP म्हणजे असिस्टन्स लोको पायलट म्हणजे रेल्वेचे जे ड्रायव्हर असतात त्यांचे सहाय्यक म्हणजे असिस्टन्स लोको पायलट संदर्भात ही नोटीस काढलेली आहे. तर आपण डिटेल्स नोटीस कशा संदर्भात आहे तर ते बघू. तर नोटीस फॉर रिशेड्युलिंग ऑफ CBT2. आता हे शेड्यूल जे आहे तर रिशेड्यूल केलेलं आहे त्यांनी. तर कशासाठी रिशेड्यूल केलेलं आहे मित्रांनो तर इथे बघा RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने जे आहे ना लोको पायलटसाठी जी CBT1 घेतली होती. तर CBT1 मध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे त्यांची एक्झाम होती CBT2 म्हणजे दुसरी स्टेज होती CBT2. तर ही CBT2 जी आहेत ना तर ती अचानक ज्या वेळेवर म्हणजे मुलांना सेंटर हे खूप दूर दिलेले होते, मुलं सेंटरवर जाऊन पोचले, परंतु त्यावेळेस त्यांनी CBT2 काय केली कॅन्सल केली. जवळपास 1 महिन्याची गोष्ट आहे ही. तर तेव्हा त्यांनी काय केलं ती एक्झाम कॅन्सल केली, काहीतरी सॉफ्टवेअर प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे. परंतु मग त्यांनी काय केलंय की सेकंड स्टेज ऑफ CBT2 वाज रिशेड्यूल म्हणजे 19 म्हणजे त्यांनी काय केलं इथं 19/3 ते 20/3 पर्यंत काय होती ही CBT2 होती. केव्हापर्यंत होती 19/3 ते इथे बघू शकता तुम्ही 19/3/2025 ते 20/3/2025 अशा ह्या 2 दिवस CBT2 होती, परंतु ती कॅन्सल केली त्यांनी म्हणजे काही कारणास्तव सॉफ्टवेअर प्रॉब्लेम असल्यामुळं. मग आता त्या विद्यार्थ्यांची ते परत एक्झाम घेणार आहेत. तर ती केव्हा होणार आहेत तर 2/5/2025 ते 6/5/2025 ह्या दरम्यान होणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांची CBT1 क्लिअर झालेली आहे आणि CBT2चा अभ्यास करतायत तर त्यांची एक्झाम कधी आहे 2/5/2025 ते 6/5/2025 या तारखेमध्ये होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. इम्पॉर्टंट एक्झाम आहे ही त्यांच्यासाठी. तर बाबा त्यांनी सांगितलं की कोण ॲपियर आहेत तर सर्वच विद्यार्थी ज्यांची CBT कॅन्सल झाली होती पहिले तर त्यांची काय केलेली आहे त्यांनी ती एक्झाम कॅन्सल झालेली आहे. तर त्या कॅन्सल झालेल्या एक्झामची त्यांनी रिशेड्यूल म्हणजे परत परीक्षा घेणार आहे. तर ती तारीख मी तुम्हाला सांगितली 2/5 म्हणजे 2 मे ते 6 मेच्या मध्ये ही परीक्षा होणार आहे. तर मग आता त्याचं टायमिंग काय असणार आहे तर लक्षात घ्या. टायमिंग काय असणार आहे तर रिपोर्टिंग टाइम ऑफ कॅन्डिडेट एक्झामिनेशन म्हणजे 7:30 फर्स्ट शिफ्टसाठी 7:30 आणि सेकंड शिफ्टसाठी किती 12:30. तर हा टायमिंग आहे. मग तुम्हाला सिटी म्हणजे केव्हा कळेल की तुमची सिटी कोणत्या सिटीमध्ये तुमची एक्झाम आहे तर त्याची स्लिप तुम्हाला आणि कॉल लेटर हे वेबसाईटवर 4 दिवसापूर्वी येतील. म्हणजे परीक्षेच्या 4 दिवसापूर्वी म्हणजे 2 मेला परीक्षा आहे समजा कितीला 2 मेला. तर 2 मेचे जवळपास तुम्हाला 28 तारखेला ते हॉल तिकीट येऊन जातील. आलं लक्षात तुमच्या CBT2चे हे हॉल तिकीट 28 तारखेला येणार आहे. तर ही नोटीस त्यांनी जी काढली ही इम्पॉर्टंट नोटीस आहे. इतकं तरी बरं झालंय की रेल्वेनं 1 महिन्यापूर्वी जवळपास ॲप्रॉक्सिमेटली 1 महिन्यापूर्वी नोटीस काढली. तर ह्या नोटीसमुळे 1 महिन्याच्या नोटीसमुळे विद्यार्थ्यांना तितकाच अभ्यास करायला वेळ मिळणार आहे. तर ही जी नोटीस आली 5/4/2025 म्हणजे काल 5 तारखेला ही नोटीस आलेली आहे. तरी सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि लोको पायलटचा पेपर व्यवस्थित द्यायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी. आणि ज्या विद्यार्थी आता ITIचे याला क्वालिफिकेशन जे होतं तर याला क्वालिफिकेशन काय चालत होतं ITI चालत होता, डिप्लोमा चालत होता, डिग्री चालत होती. कोणती डिग्री इंजिनिअरिंगची डिग्री चालत होती. हे तिन्ही क्वालिफिकेशन याला चालत होते. मग हे तिन्ही क्वालिफिकेशन चालत होते तर
आता जे ITIचे विद्यार्थी असतील किंवा डिप्लोमा डिग्रीचे विद्यार्थी असतील, त्यांनी काय करायचं आहे, ही एक्झाम आहे बाबा तुमची, ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत वगैरे पोहोचवायची आहे. आणि अशीच नवीन माहिती तुमच्या पर्यंत आपण प्रत्येक वेळेस घेऊन येत असतो. स्पर्धा परीक्षेची किंवा जागा निघल्या किंवा एक्झाम केव्हा आहे, काय, ही डिटेल्स माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तरी सर्वांनी एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. थँक्यू.